न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण घनसावंगी अंबड या मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे राजेश भैया टोपे यांच्याशी बातचीत करतो आहोत। टोपे साहेब, मतदारसंघात फिरतायत, आपण गावगाव फिरतायत, आपण विकास केलेला मागच्या काळात, कसा प्रतिसाद मिळतोय? मला असं वाटतं की लोकांचा एक विश्वास असतो आणि त्या विश्वासाला तो विश्वास कमवावाच लागतो शेवटी, आणि तो आम्ही विकासाच्या माध्यमातून, आमच्या वर्तणुकीच्या माध्यमातून, जे काही आहे ते कार्याच्या माध्यमातून आम्ही कमवतो। आणि मला विश्वास आहे की त्याला चांगला प्रतिसाद लोक देतील। भैयासाहेब, आपण पडत्या काळात देखील म्हणजे मागच्या काळात पक्ष फुटल्यानंतर पवार साहेबांची त्यांच्याशी निष्ठा कायम ठेवली, त्या निष्ठेचं फळ म्हणा किंवा लोकांमध्ये त्याचा काय प्रतिसाद आहे? मला वाटतं लोकांना निष्ठावान लोक आवडतात आणि त्यामुळे निष्ठेचं फळ लोक देतील। नाही, तुम्ही सत्तेत असतात, म्हणजे अजित पवारांसोबत जर गेला असता तर परत मंत्रिपद एखादं मिळालं असतं तुम्हाला, तरी पण 2-2.5 वर्ष तुम्ही सत्तेच्या बाहेर राहिलात। नक्कीच मला असं वाटतं की तो आम्ही आमच्या तत्व आणि नैतिकता जपण्याच्या दृष्टिकोनातून हा केलेला त्यागच आहे, कारण आम्हाला तो तसा विचार शिवतच नाही आणि म्हणून आम्ही आमच्या जागेवर निष्ठेने राहिलो, त्याच्यामध्ये कुठल्या लाभाचा अपेक्षा नाही। टोपे साहेब, आता या वेळेला आपण पाहिलं की ऐन निवडणुकीच्या वेळेला जे पुढचे उमेदवार आहेत महायुतीचे, उढाण जे आहेत, त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला, त्याचा म्हणजे मागची जर तयारी पाहिली आपण आणि त्याच्यासोबत अपेक्षा असणारे जे काही उमेदवार आहेत त्यांची तयारी पाहिली तर तुम्हाला काय वाटतं, आपण या वेळेला किती लीडनं तुम्ही निवडून येऊ शकाल? लीड सांगता येत नसते, कारण शेवटी लोकांच्या काय मनात असतं माहिती नसतं, पण विजय होईल, मला त्याच्यात काही अडचण वाटत नाही। बरं, मागच्या काळात या मतदारसंघामध्ये आपण कारखानदारी असेल, शैक्षणिक संस्था असतील, याचं जाळं विणलेलं आहे। निश्चितच या मतदारसंघातल्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला काय वाटतं, किती प्रभाव किंवा आव्हान आहे का तुम्हाला तेवढं? ऐन वेळेवर इलेक्शनच्या वेळेसचे वेगवेगळे विषय असतात जे समोर येतात, त्यावर सुद्धा बऱ्याचदा इलेक्शन्स होतात, तर त्यामुळे बघायचं की आता काय एक नक्की की लोकांना माहिती आहे की आम्ही शिक्षण, सहकार, शेती या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही भरीव काम केलेलं आहे, पण प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगवेगळे असतात, त्यामुळे कधी परमनंटली फायदा होतो, कधी नाही होत। शेवटचा या कार्यक्रमातला प्रश्न, पवार साहेबांचा करिश्मा, त्यासोबतच महाविकास आघाडीचा जाहीरनामा लोकांपर्यंत घेऊन आपण कसा जात आहे? नक्कीच ठिकठिकाणी आम्ही जाहीरनामा सांगतोय, तो लोकहिताचा आहे आणि तो पुढच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहे, त्यामुळे लोकांना तो जरूर आवडतोय आणि लोक त्याला चांगला प्रतिसाद देतील आणि महाविकास आघाडीची सत्ता आणतील। खूप धन्यवाद टोपे साहेब।